सोबत चाल. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. चाल माझ्या सोबत चाल, चाल माझ्या सोबत चाल. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. चाल माझ्या सोबत चाल, चाल माझ्या सोबत चाल. रात रात जागून हाताळली. पहिल्यांदा जेव्हा तुला पाहिलं मी, धडधडलं मन माझं हळूच काही. डोळ्यात तुझ्या स्वप्न उमलली, माझी दुनिया तुझ्यातच सामावली. तुझ्या हस्यात माझं सुख दडलं, तुझ्या स्पर्शात जग सगळं मिळालं. तुझ्या प्रेमाची सावली होऊ दे मला, तुझ्या श्वासात हरवू दे मला. हातात हात तुझ्या असू दे कायम, साथ तुझीच हवी आयुष्यभर मला. मला मला ना 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 ना. चांदण्यात तूच दिसतेस मला, प्रत्येक स्वप्नात नाव तुझंच येत जरा. रुसलीस जरी तरी गोड दिसतेस, हसलीस की माझ्या जगचं उजळत. तुझ्यासाठीच हे मन धडधडतं, तुझ्या वाचून काहीच नकोस वाटत. सात जन्मांची दे साथ मला, तुझ्याच राहीन मी सदैव तुला. तुझ्या प्रेमाची सावली होऊ दे मला, तुझ्या मिठीतच हरवू दे मला. स्वप्नात नाही तर वास्तवात ये, माझ्या हृदयाची राणी हो तूच आता.
सारी काठ नऊवारी थाट मोगार गजरा साजके साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा मेड्या मना सांग ना खुणावादी का खुणा माझे मला आले हसू प्रेमात फसले नाही रे दिल छू रहा है खींचे मुझे कोई डोर तेरी हो सर सुखाची श्रावणी की नाचरावणी बहू गुंजरा दूर फिरली आस वेडाची गहू अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बरसली मोहरी खुलली काही मोगऱ्याची कधी तू रिमझिम झरणारी बरसा वारी उमलून माझ्या गावाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा डोळ्यात या रोज तुला जपायची रे आता सांग जरा अशी कशी जपायची हे आता त्यात वाटे बरी गदा वाटे बरी गदा हा धुंदगार वारा हा कोवळा शहारा उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे जिजून गेला वारा रुजून आल्या गारा बेभान झाली हवा येऊन पावसला ये नजरा तू ये नजरा साबुल हलके दे नजरा ये नजरा तू ये नजरा साबुल हलके दे नजरा भाव नसावे तुम्ही रे माझा मित्रवा नात्याचे काही बंधन व्हावे तुही रे माझ्या मित्रवा सावल्या फुलांच्या पावले फुलांची वाट हळवी वेचताना सावर रे मना धुंद धुंद क्षण सारे हलके हलके फुलणारे फिरते ओठांवरती येई तुझेच गाणे का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भीर गिरतो हरमुनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुण गुणतो वारे वाटे छान सारे ये ना सांगनारे नको छळो रे नंद किशोरा नको सोडोवे उंबरठ्यावर उभी आज मी मागे सुटल्या आठवणी बाबांच्या त्या अंगणातली मी एक छोटीशी चांदणी आईच्या त्या मायेची ग साठवणू क्या हृदयात घेऊन चालले स्वप्न आज मी नव्या या जगात सांगा साऱ्यांना सांगा जगाला वेळ आली हर्षाची नव्या वर्णावर नव्या प्रवासाची ओढ लागली सासरची
गाण्याचे बोल आहे गुलाबी साडी निळी साडी. गाणं गुलाबी साडी आहे, साडी गुलाबी नाही आहे. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू येते मला लाज. केला शृंगार आज घातला असाच, दिसते मी भारी जाणो अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाल लाल, दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. गुलाबी गुलाबी गाल आहे तिचे सोनेरी सोनेरी बाल, जीवाचे झाले ना हाल तरी लाजूने लाजवते यार. लाल लाल कलरची चलते चलते कंधे पे अंधेरे से सीने से लगा लो ना पापा, हमने तो मम्मी को छोड़ के आप छुड़ा लो ना पापा. स्कूल तो छोटा पूरा हो गया, कॉलेज जाने दो ना पापा. पाल पाल पोछकर बड़ा किया, अब जुदा तो अब जुदा तो मत करो ना पापा. अब डोली में अब डोले में बिठा दिया, आंसू तो ऐसे तो मत बहाओ ना. पापा, ऐसे तुम मत बाओ ना. आपकी मुस्कान अच्छे बदौर मुस्काता ना पापा. आपने मेरी और बात मानिए, एक बात और, मान जाओ ना पापा. इस धरती पर इस धरती पर
इस धरती पर बोनर होती है बेटिया नहीं होती है बेटियां। बोनर से खान मान छो दिल में रुखसात ज्ञान बार जानो अच्छे से खान मान छो दिल में रुखसात ज्ञान बार जानो अच्छे से खान मान छो उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना दहलीज ऊंची है ये पार करा दो बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हूँ तेरे दिल का एक बार फिर से दहलीज पार करा दो मुड़ के ना देखो दिल भरो 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 फसलें जो काटी जाए उगती नहीं बेटियां जो ब्याही जाए मुड़ती नहीं फसलें जो काटी जाए उगती नहीं बेटियां जो ब्याही जाए मुड़ती नहीं है ऐसी विदाई हो तो लंबी जुदाई हो तो दहलीज दर्द की भी पार करा दे बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हूँ तेरे दिल का एक बार फिर से दहलीज पार करा चला डान्स सुरू होत आहे पोझिशन 1 2 3 स्टार्ट टाळ्या 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 जब चूड़ी खनके जब पायल खनके जब सावन बरसे बोले हाय जिया टाळ्यांची आवाज आले उत्साह वाढवायचा आहे. चली बोलो ऐ जाती रे चली बोलो ऐ जाती रे मस्त मस्त ते आणि छान बोला छान बने सभी मत वाले हेलो हेलो 2 फ्लोर पे जब है आई येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती चाहिए हेलो हेलो तू मुझे लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई
से क्या कहूँ, किसी जबान में वो लफ्ज ही नहीं कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सकूं। तुम हुए मेहरबान तो है ये दास्तां, अब तुम्हारा मेरा एक है कारवां, तुम चाहो मैं अगर कहो हम सफर मेरी, अप्सरा हो तुम या कोई परी, तारीफ ये भी तो सच है कुछ भी पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं। तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे, ऐसा भी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तो लगता है सामे मोर सामे। तेरे पीछे पीछे चलूं जैसे, तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे, तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल थोड़ी मोर सामे। ओ डगर जहाँ तेरी नजर ले जाए प्रेम नगर सामे।
कॉन्फिडन्स सध्या स्लो आहे. काय काय प्यार के चर्चे हर जबान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे प्यार की चर्चे जबान पर सबको मालूम है सबको खबर हो हमने तो प्यार में ऐसा काम कर लिया, प्यार की राह में अपना नाम. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई.
शिवाय जीव राहताच नाही. मला झाली रे झाली आता आपल्या लग्नाची घाई. मला झाली रे झाली आता आपल्या लग्नाची घाई. पसंत केलंय तुला असा तू माझा हिरो. पोरा पसंत केलंय तुला असा तू माझा हिरो. गोविंदा तुला हे कळलं कसरी काय. गोविंदा तुला हे कळलं कसरी काय. मला झाली रे झाली आता आपल्या लग्नाची घाई. मला झाली रे झाली आता आपल्या लग्नाची घाई. कधी करशील मला तुझ्या आईची सुनबाई. कधी करशील मला तुझ्या आईची सुनबाई. मला झाली रे झाली आता आपल्या लग्नाची घाई. 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 शुभम भवन्तु शुभमंगल सावधान. मामांनी अंतरपाठ उत्तर दिशेला काढावं. हो हो या. इष्ट देवता कुलदेवता शुभचिंतना सावधान. ग्रामदेवता स्थानदेवता शुभचिंतना सावधान. जय जय श्री छत्रपती शिवाजी महाराज शुभचिंतना सावधान. एक राष्ट्र हिंदू राष्ट्र भारत माता शुभचिंतना सावधान. राष्ट्रमाता गौ माता शुभचिंतन सावधान. साधु संतन शुभचिंतन सावधान. वाजंत्री मंगल वाद्य शुभचिंतन सावधान. वधवर्यो शुभचिंतन सावधान. सगळ्या मंडपाला विनंती आहे, ज्यावेळेस वधू वर एकमेकांना माल्यार्पण करतील, पुष्पमाला अर्पण करतील, तेव्हा सर्वांनी टाळी वाजून या वधूवरांना आशीर्वाद द्यायचा आहे. तुम्ही विचार करत असाल की दादा लग्न लावतात आमच्याकडे अक्षता काही वगैरे दिल्या नाही. या ठिकाणी वैदिक विवाह या वधूवरांचा संपन्न होतोय, म्हणून शास्त्र म्हणतं की मंगलाष्टक म्हणून मग पुढच्या विधीला कार्यक्रमाला सुरुवात करावी लागते. म्हणून 2 मंगलाष्टक म्हणून वैदिकाला सुरुवात करून पुढचा कार्यक्रम होईल. आणि मुख्य मंगलाष्टक हे दुपारी घटिक मुहूर्तावरती म्हटले जाते. तेव्हा सगळ्यांना सुदिनंत देव ताराबल चंद्रबलंत देव विद्याबलं दैवबलंत देव लक्ष्मीपते चंद्रगं स्मरामि. सर्वांनी टाळी वाजा. मनोज्योतिर्गदामादस्य व्रयंद्रजन्यमी वन्दनोद्वानिष्ठञ्चकुसमि मन्ददातु विश्वे देवासयमादयन्तामो. प्रतिष्ठ वाजंत्री वाजा. जतो यथा समीयसे ततो नो भयं गुरु गन्नः गुरुप्रजाभ्यो भजन्ना अक्षुया सुशान्तिर्भवतु. सुमुहूर्तमस्तु अस्तु सुमुहूर्तः. खाली हात खाली हात
6 मिनिटं होऊन गेली. चला वर मुलांकडनं या वधूनिकडनं या तिकडनं सुमुहूर्तमस्तु अस्तु सुमुहूर्ता बसून घ्या वधूवरांनी. वधूचे आई वडील पूजेसाठी व्यासपीठावरती या. सुमुहूर्तमस्तु अस्तु सुमुहूर्ता मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि. सुमुहूर्तमस्तु अस्तु सुमुहूर्ता. चला स्वाष्ण या दोघांनी वधूवरांच्या आजूबाजूला स्वाष्ण उभे राहता येईल. गुरुजी तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी देतील. ती वाटी वधूवरांच्या कंठ प्रदेशी म्हणजे मानेजवळ पालथी लावा. मानेजवळ पालथी लावायची. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. दोघांनी डोळ्यांना पाणी लावा. नेत्रोदक स्पर्शः अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतो विवाय स्मरित पुंडरीकाक्षं जमाया भिन्द्रशुची. डोळ्यांना पाणी लावा. यजमान भाले तिलक कर्णं हरि ओम. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्ष्मो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. सांभाळा. देहि सौभाग्यमारो. धरून देऊ नका ताई. फक्त वधूवरांच्या गळ्यात बांधायचं ते. हा सोडून द्या तिथं. फक्त हा असं एकूण 5 वेळेस सूत्रवेष्टन करा. केशवादी आचम्य बंधन गुरुजनाम एकाग्रीकरण. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. गोविंद्यस्त प्रक्षाल्य गोविंदाय नमः विष्णवे नमः. आई वडिलांनी हात जोडा. नमस्कार करा. ओम मधुसूदनाय नमः. विक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. शंकरशनाय नमः. ओम वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. उत्तमाय नमः. ओम अदोक्षजाय नमः. नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. ओम उपेन्द्राय नमः. हरये नमः. श्री कृष्ण परमात्मने नमो नमः. वाटी काढा. वधूवरांच्या कटिप्रदेशी म्हणजे कमरेजवळ लावा. आता वधूकडनं सुरुवात करा. एकूण 7 वेळेस सूत्रवेष्टन करायचंय. हस्ते जलमाधाय प्रणवस्य ब्रह्मा ऋषी परमात्मा दैवता देवी गायत्री छंदा एकेशां प्राणायामि विनियोगः. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपूज्योतिरसोमृतं ब्रह्मपूर्वा निर्विघ्नमस्तु. ओम हातात बुलग्या मनामध्ये गणपती बाप्पांचं ध्यान करा. आई वडिलांनी सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णगा. लंबोदरस्य विकटो आई वधूवरांच्या हाताखाली उद्या. धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचंद्रो गजानना. श्वेतानि नामानि यपटे शृणुयातपि. द्वितीयारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा. रामे सङ्गणेशैव विघ्नस्य शरण जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं. सन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नो प्रशान्तये. अभिवसेदार्धसिद्धिरथं पूजितो यस्सुरासुरैः. सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके. शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायण बलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतेति मृगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुलस्तेषां पराजया. ईशा विन्दिवरश्यामूर्धयस्तो जनार्दनः. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. विजयो भूत्रे ध्रुवाणि चरमतिरमम. ओम विनायक
विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती एकूण 7 वेळेस फिरवा. सर्वकार्यार्थ सिद्धये वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ गणं कुरवे देव सर्वकार्येषु सर्वदा. अक्षरा फुल गणपती बाप्पांवरती वाहून घ्या. आई वडिलांनी नमस्कार करा 11 वेळेस. वाटी काढून घ्या, कच्च तोडून घ्या, गुरुजींकडे देऊन टाका. स्वाक्षणांचं काम झालंय. थोड्या वेळाने बोलू तेव्हा या. श्रीमन्महागणाधिपतये नमः. ओम लक्ष्मी नारायणाभ्यां उमा महेश्वराभ्यां नमः. हिरण्यगर्भाभ्यां नमः. ओम शची पुरंदराभ्यां नमः. पितृचरणकमलेभ्यो ओम नमः. इष्टदेवताभ्यो नमः. देवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम स्थानदेवताभ्यो नमः. ओम स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणे. उजव्या हातामध्ये पाणी घ्या. प्रधान संकल्प. ओम विष्णोराडामासे विष्णो सत्रेस्तो विष्णो स्योरासे कृष्णो ध्रुवोऽसि वैष्णवासे कृष्णावे त्वा. एवं गुणग्रह गण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ आपल्या गोत्राचा उच्चार करा. गोत्रोत्पन्नाय तुमचं सरनेम कुळ, कुलोत्पन्नाय तुमचं स्वतःचं नाव, नामने यजमानोम ताईंचं नाव घेतलं. सपत्निको आई वडिलांनी म्हणावं दोघांनी. अहम मम आत्मनः श्रुतिस्मृती वेदोक्त पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्याया मेघा नाम्नी मम कन्यकाया धर्मप्रजयो वंशयो वंश रुद्यरथम सकल पितॄणां निरतिशय ब्रह्मलोक फलवाप्तये अनेन विष्णु स्वरूप गौरव नामने वरस्य लक्ष्मी स्वरूप मेघा नामनी कन्यकाया उत्पाद ईश्य मान संतत्या दशपूर्वा. स्मृतीमध्ये म्हटले संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा करणे एवढं पुण्य. कुठे राहतात? पुण्याला. फक्त पुणे नव्हे अथवा शहाणा नव्हे, संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा एवढं पुण्य आणि एका मुलीचं कन्यादान करणं एवढं पुण्य शास्त्राने समान पुण्य सांगितलंय. तसेच 9 अंकामध्ये एका वेळेस 1,00,000 गायींचं दान करणं, 1,00,000 गायींचं दान करणं आणि एका मुलीचं कन्यादान करणं हे समान म्हटलं गेलंय. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात, पुण्यवान आहात. बहुजन्म समर्थितेन मम कुलमध्ये कन्या प्राप्तिरस्तु. अनेक जन्मांच्या पुण्याईनं आपल्या घरी ही कन्या जन्माला येत असते आणि कन्या ही राजकुमारी असते. जर कन्या ही राजकुमारी तर तिचा पिता कोण झाला? हा राजा झाला. कारण ती साधारण नाहीये, ती राजकुमारी आहे आणि तिचा पिता हा राजा आहे. आणि राजा आज एका मुलीचं कन्यादान करतोय. हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे दादा. कारण मुलगा एका कुळाचा उद्धार करतो, पण मुलगी 21 कुळांचा उद्धार करते. आणि म्हणून तुम्ही आई वडील तुमचं परिवार कुटुंब भाग्यवान आहात की आज मुलीचं कन्यादान या ठिकाणी. आणि ते पण वैदिक विवाह संस्कारानुसार. वैदिक विवाह लक्ष्मी नारायण भगवंताचा संपन्न झालाय. जो वेदोक्त शास्त्रोक्त, वैदिक हा शब्द असा आहे, वेदोक्त म्हटला गेलाय. तर वेदोक्त आणि शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही मुलीचं कन्यादान करीत आहात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हातामध्ये पाणी घ्या. तदंगत्वेन गणपती वरुण पूजन कन्यादान पूजन अहं करिष्ये. पाणी सोडा, हात जोडा, गणपती बाप्पांचं ध्यान करा. किशोर दादा आणि ताई दोघांनी वधूवरांनी चेहऱ्यावरती स्माइल देवा. हंसते रहो, प्रसन्न रहो. सब ऋतु की एक दवाई. हंसना सीखो मेरे भाई, हंसना सीखो मेरे ताई. गणानंद्वा गणपति को हवामये प्रियानंद्वा प्रियपति को हवामये निधिनंद्वा निधिपति को हवामये वसु मम. अहमदानि गर्भधमात्मदासि गर्भधम्. सिद्धिविनायकाय नमो नमः. ध्यायामि नमस्करोमि. सूर्यपूजनं हातामध्ये गंधाक्षत घ्या. सूर्यनारायणाचं ध्यान करा. ओम उदयंजनवेदसं देवं वहन्ति केतवः. विश्वाय सूरजं पूर्व दिशेला फूल दाखवा. समोर
सवित्र सूर्यनारायणाय नमो नमः गंधादिपि संपूज्य जमिनीवर ठेवा हात जोडा सूर्याला नमस्कार करा ओम जयाच्या रथासी एकज चक्राये नसे भूमी आकाश आधारकाये सारथी पांगुडाधार तासे नमस्कार माझा त्या सूर्यनारायणा भास्कराय नमः दिवाकराय नमः आदित्याय नमो नमः नमस्करोमि दीपनारायण पूजनम हातामध्ये गंधाक्षात फुल घ्या मनामध्ये दिव्याचं स्मरण करा अग्निरज्योतिका ज्योतिक्मान दुःखो वरचा धावरचा स्वान्न असे सहस्रायत्वा दीपाग्नये नमो नमः गंधादेवी संपूज्य फुल गुरुजींकडे द्या दिव्याचं मनामध्ये स्मरण करा शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धे विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते दीपाग्नये नमो नमः प्रार्थना पूर्वकं नमस्कारान् नमस्करोमि एकदा दोघांनी जमिनीला हात लावा भूमीचं ध्यान करा नमो मातृभूमी ओम वरपूजनं स्वस्तिस्तुया विनाशक्या पुण्यकरया नरुद्धिरा विनायकं प्रियानित्यं दत्त स्वस्तिं ब्रुवन्तु नः सुमुहूर्तमस्तु अस्तु सुमुहूर्तः दादा तुम्ही वर मुलाकडे बघायचं संस्कृत मध्ये एक श्लोक सांगितलाय म्हणजे वधू पिता वर मुलाला प्रार्थना करतोय तुम्ही वराकडे हात जोडून प्रार्थना करा तुमच्या वतीने श्लोक म्हणतोय यस्त्वया धर्मचरितव्या सुहनया सह धर्मे चरते च कामे च नियुक्तमय्यम वधू पिताने म्हणावं ओम नाती चरितव्यामी वर मुलाने म्हणायचं ओम नाती चरामी गुरुजी माहित द्या त्यांना मोठ्याने माझ्या मागून माईक मध्ये म्हणा गौरव दादा ओम नाती चरामी अजून मोठ्याने ओम नाती चरामी सर्वांना नवरदेवांचा आवाज आला का वधू पक्ष किती गोड आवाज आहे नाही आला बरं पुन्हा दुपारी म्हणायला लावत्या बरं या ठिकाणी वर मुलाने म्हणा प्रतिगृह्णामी कृष्णार्पणमस्तु पाण्याचा कलश घ्या त्यांच्या हातावरती पाण्याची धार लावा हरे ओम वाजंत्री वाजून द्या जतो यथा समेहसे ततो नो अभयं कुरु शन्नः गुरुगणो भयन्नः पशुभ्यां सुशान्तिर्भवतु गंधाक्षर देवा गंधादेवी संपूजय यानंतर ताई तुम्ही कुंकू लावा कपाळी देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि त्रिशो जयि यजमान कामना सिद्धिरस्तु यानंतर वधू पित्याने हातामध्ये कलश घ्या कलश त्यांच्या हाताला स्पर्श करावा नंतर वधूच्या कपाळी वराच्या कपाळी तुम्हा दोघांच्या कपाळी लावा असे एकूण 3दा करा तिसऱ्यांदा झालं की चौथ्यांदा फोटोकडे बघा ओम मात्रेने पादावे जगतामे विष्णो रघोबा अदाव्या धर्माणि धारयन् तेनायु प्रमाणेन पुण्यं पुनीयाः दीर्घमायुरस्मिते भवन्तु ब्रुवन्तु तेनायु प्रमाणेन पुण्यं दीर्घमायुष्यति भवन्तु ब्रुवन्तु अजून झालं 3दा सुमुहूर्तमस्तु यजमान कामना सिद्धिरस्तु वाजंत्री वाजून द्या प्रसन्न राहा म्हणजे फोटो चांगले यायचे गौरवला पुत्रवान लक्ष्मीवान कीर्तिवान आरोग्यम धनसंपदा आरोग्यम धनसंपदा हात काढून घ्या आई वडिलांनी दादा शास्त्र असं म्हणतं की मुलीचं लग्न करत असताना जावायला आणि मुलीला कन्यादानामध्ये काय काय दिलं पाहिजे याला सुद्धा शास्त्रीय कारण म्हटलंय तो दाता गो महिषी अश्वगजा सुवर्ण अलंकारादी तुभ्यमहं संप्रददे म्हणजे किशोरदादाने मेघाताईला आणि गौरवदादांना कन्यादानामध्ये गायी म्हशी हत्ती घोडे घर जमीन नासी
सुवर्ण अलंकारादी वस्तू दिल्या पाहिजे. आमचे किशोरदादा तेवढ्या मोठ्या मनाचे आहेत, त्यांनी वस्तू दिल्या असतात एवढ्या, परंतु गौरवदादाने एवढ्या वस्तू ठेवल्या कुठे श्राद्धामध्ये. म्हणून यथाशक्ती कन्यादानम महत्व पुण्यम ते या ठिकाणी करीत आहेत. 5 भांडे घेऊन घ्या. गंधादेवी संपूज्य गौरवदादा आणि मेघादाई तुम्हाला सांगतोय, या ठिकाणी आई वडील तुम्हाला कन्यादानामध्ये भांडे देत आहेत, पंचपात्र देत आहेत, ताम्रपात्र देत आहेत. हा म्हणजे विवाह संस्कारामधील फॉर्मॅलिटी नाहीये, तर यालाही शास्त्रीय कारण आहे. आजवर तुम्ही एकट्या होतात, देवाची पूजा केली, मंदिरात गेलात, नमस्कार केला, अथवा जीवनामध्ये चालू असतात. जीवन एक संघर्ष आहे आणि या संघर्षाच्या वेळेस आपण डगमगून जाता कामा नये. आपल्या हिंदू धर्मावरील, आपल्या देवी देवतांवरील, आपल्या साधू संतांवरील, गौ मातेवरील श्रद्धा, विश्वास, भक्ती कमी होता कामा नये. म्हणून आजपासून तुम्ही दोघांनी पूजा करायची. कोणाची? देवाची करायची आहे, आई वडिलांची, गौ माताची, राष्ट्राचं स्मरण करायचंय. म्हणून ते पंचपात्र तुम्हाला पूजेला दिले जात आहेत. बऱ्याचदा असं होतं की कन्यादानामध्ये एकदा भांडे दिले की वर्षानुवर्ष ते कपाटातनं बाहेर निघत नाही. गोपाल कृष्ण भगवान की असं होता कामा. त्यांच्या हातावर ते ठेवा. पंचपात्राणि दुग्ध्यमं कृष्णार्पणमस्तु. मिथिला का कन कन खेला, जमाई राजा राम मेला. मिथिला का कन कन खेला, जमाई राजा राम मेला. आई वडिलांनी उभे राहा. वधूवरांच्या डोक्यावरती हात ठेवा. वधूवरांना आशीर्वाद द्या. सावकाश ठेवा. ताई तुम्ही दादांना हात लावा. दादा तुम्ही दोघांच्या डोक्यावरती हात ठेवा. आई वडिलांनी म्हणावं, नांदा हा सौख्य बरा, नांदा हा सौख्य बरा. गौरव दादांना सांगायचं, जेवणात काही लागलं म्हणा, बिंदास फोन करून मागून घेत चला म्हणा. गोपाल कृष्ण भगवान की जय. गौरव दादा गुरुजींनी सांगितलं, खरंच फोन करून मागू नका. यजमान कामना सिद्धिरस्तु. चला. यानंतर पूजेसाठी वर मुलाचे आई वडील. सर्वदा नेत्रोदक स्पर्शः आप्नोष्टामयो भुवस्थान ऊर्जे ददादन अहिरणाय चक्षसे यजमान भाले तिलककर्ण. देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जयी. आचम्य तीनदा आचमन करावं. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा. हस्तौ प्रक्षाल्य गोविंदाय नमः, विष्णवे नमः. हात जोडा, नमस्कार करा. चारण्णी पूजा करताना हसते राहू, प्रसन्न राहू. पहिली जबाबदारी 6 तारखेला संपली, दुसरी जबाबदारी 10 तारखेला संपते. म्हणजे तुम्ही आपल्या ऋणातनं मुक्त होत आहेत. नमस्कारोमी. जबाबदारी म्हणजे काय? जबाबदारी म्हणजे आपल्याला जी संतती झाली आहे यांना संस्कार देणं, त्यांना शिक्षण देणं, त्यांच्या पायावरती उभं करणं. आणि एकदा शुभमंगल झालं की आई वडिलांची जबाबदारी संपते. फक्त लक्ष देणं आपलं काम आहे. आता जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती द्यायची. नमस्कार करा. ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, दामोदराय ओम नमः, संकलशनाय नमः, ओम वासुदेवाय ओम नमः, मद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय ओम नमः, पुरुषोत्तमाय नमः, ओम मधुक्षयाय ओम नमः. नारसिंहाय. टाळी वाजायला कंजूसपणा करू नका. काही पैसे लागतोय का तुम्हाला टाळी वाजायला? नाही ना? मग जोराने वाजा. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलाय तनो हरे. बघा मंगळसूत्राकडे दोघे जण. वाजंत्रे वाजून द्या. विड्याचं पान घे ना, म्हणजे क्लिअर दिसेल. बघा दोघे एक मिलन करा. बघा बघा मंगळसूत्राकडे, मंगळसूत्राकडे बघा. फक्त रामदास स्वामींना कळाला, जसे गेले अजून परत आले नाही. म्हणून आजपर्यंत लग्न लागेपर्यंत मंडपाच्या गेटजवळ घोडा उभा असतो.
वर मुलाला त्या ठिकाणी ऑफर असते बाबा अजून पण वेळ गेलेला नाही विष्णू श्रेष्ठ रक्षावेश्च वदन्या बाहो रात्री पार्श्वे नक्षत्रानेनु पामशिवेनो व्यातम् षडन्मेघाना मुम्बैघाना सर्वानु कम्बैघाना सुमुहूर्तमस्तु अस्तु सुमुहूर्ता ताई तुम्ही या जोडवे घालून त्या वधूला ओके डन ओके चल पितरञ्च प्रयं स्वाम अखंडित सौभाग्यवते भव अखंडित सौभाग्यवते भव अखंडित सौभाग्यवते भव गौरव दादा आतापासून जय हो यजमान कामना सिद्धी अच्छा मला वाटलं की आतापासून जाईल ना आजच्या दिवसभर सुमुहूर्तमस्तु अस्तु सुमुहूर्ता निश्चित मदत केली पाहिजे पण वेळोवेळी हो नाही बहिणीची पण करा आणि पत्नीची पण करा काय अडचण नाही पण वेळोवेळी सुमुहूर्तमस्तु अस्तु सुमुहूर्ता यजनं कुर्यात् नवरी मुलीच्या भावाने कृपया व्यासपीठाकडे यावं नवरी मुलीचा भाऊ या ठिकाणी गौरवदादा मेघाताई तुम्हाला विवाह अंगभूत यज्ञ संपादन करायचं म्हणजे होम करायचं आहे हो तर कशासाठी की कारण आज तुम्ही वैवाहिक या ठिकाणी गौरवदादा मेघाताई तुम्हाला विवाह अंगभूत यज्ञ संपादन करायचं म्हणजे होम करायचं आहे हो तर कशासाठी की कारण आज तुम्ही वैवाहिक विष्णुग्रह देवो महेश्वराग्रह साक्षात परब्रह्म तस्मै श्री ग्रहे नमः सूर्याय टाका इदं सूर्याय नमः आवती पटकन टाका स्वाहा म्हटल्यावर ओम सोमाय स्वाहा इदं सोमाय नमः ओम भौमाय स्वाहा इदं भौमाय नमः ओम बुधाय इदं विज्ञातिश्च नमः इदं आकुतिश्च गौरवदादा स्वाहा म्हटलं की अग्निकुंडात आहुती द्यायची मम म्हटलं की बाजूला जे पात्र आहे पात्रात न त्याग करता जमिनीवर खाली टाकायचंय हरि ओम पारावृत्यो आरोबारे बंधास्ते आणि जन्माला आल्यावर 18 वर्ष 20 वर्ष झाले की तिचं लग्न होतं म्हणजे या कुळात ती त्या कुळात जाते लक्ष द्या भाई थोडी चेअर पाठीमागे करा दोघांच्या नवरदेवाने ओंझळ करा वधूने आपली ओंझळ त्यांच्या हातात ठेवा नॅपकिन बाजूला ठेवा लक्ष द्या दादा नाव काय तुझं मानव तुम्ही ते द्रव्य काहीचं दिदीच्या हातामध्ये थोडं द्रव्य द्यायचं बरोबर इकडं गुरुजींनी मंत्र सांगेल पण सावकाश करायची घाई करायची नाही द्या ओम अर्जामानां देव कन्या अग्निमयक्षत सनु अर्जमा प्रीतमृत्युदामापते स्वाहा इदं अग्नये नमः एक 2 मिनिटासाठी तिकडे जे कूलर आहे बंद करा मम तुभ्यंत समानंत दग्नर्वैष्णव स्वाहा इदं अग्नये नमः तिसरी आहुती ओम इमां लादानां हृदयं करणं तव मम तुभ्यंत समानंत दग्नर्वैष्णव स्वाहा इदं अग्नये नमः थांबायचं त्या बाजूला या भाई वर मुलाला त्या ठिकाणी पाडते बसायला हात काढून घेऊन जरा का
नवरदेवाने तिकडे या समोर. परिमलद्रव्याणि समर्पयामि नमस्करोमि. बरोबर, एक फूल वाहा. पुष्पं समर्पयामि. नंतर वराने आपल्या डाव्या हाताने वधूचा उजवा हात धरा. तुमचा लेफ्ट, त्यांचा राईट. उजवा हात वधूचा. हा, तुमचा उजव्या हाताने वधूच्या उजव्या पायाचा अंगठा त्या दगडाला स्पर्श करा. काही पाय पुढे करा. वाजंत्रे वाजून द्या. अस्वास्पर्शन. हात सोडा. उभे राहा. वधूच्या पाठीमागे या. प्रदक्षिणा करायची. प्रदक्षिणा करत असताना पुढे जाऊन पाठीमागे यायचं नाही. वधू इथं आलात, आपल्या चेअर जवळ आलात की थांबायचं. हात सोडायचा आणि वराने आपल्या चेअर जवळ जाऊन उभं राहायचं. असं तुम्हाला 3दा करायचं. हे पहिल्यांदा या. सावकाश. सरळ इकडनं समोर. सावकाश प्रदक्षिणा करा. वाजंत्री. ओम सत्तास्या संवारिदाय श्री सत्ता स्वामीला प्रीता आबदनन गुरुगं वसुमा. पुन्हा उंजळ करा. वाजंत्री. अशा पद्धतीनं ही क्रिया 2दा करायची. 3 आहुत्या, 4थ्यांदा स्पर्श आणि 5व्यांदा प्रदक्षिणा. ओके, गेलेला या. ओम अर्जावनं देव कन्या अग्निमय क्षता. थांबा. स्वाहा म्हटलं नाही अजून. समापती. अतिघाई संकटात नाही. जास्त घालू नका. पुन्हा होती द्या त्यांच्याकडे. अर्जामानं देव कन्या अग्निमय क्षता सानो अर्जमा प्रेतु मुंजतु मापते स्वाहा इदम अग्नये नमः. दुसऱ्या होती. इमां लाजानावपतिंक्या युक्यामस्तु पतिरिन्दतां ज्ञायतो मम स्वाहा इदम अग्नये नमः. तिसऱ्या होती. इमां लादानामतिका समृद्धवनं तव मम तुभ्यं च सवनं हिरण्यमण्डतां यज्ञो स्वाहा इदम अग्नये नमः. पुन्हा थांबा. बस बसून घ्या पाटावरती. मुहूर्तमस्तु असोदापना. हात सोडायचं. त्यांच्या पाठीमागे या. पाय पाठीमागे करत आहे. या पाठीमागे. एकमेकांचा उजवा हात कथा करा. बरं, दुसरी प्रदक्षिणा करा. सावकाश. ओम वाजंत्री. सप्तास्या संवारिदाय श्री सप्ता स्वामीला कृता देवाजत्यजनन्वाना. बस. पुरुषं पशुं. द्वितीय प्रदक्षिणां समर्पयामि. पुन्हा देव प्रेतु मुंजतु मापते स्वाहा नमः. दुसऱ्या होते. योन्नार्जा भ्रुवते लाजानावपतिंका आयुक्यामस्तु मे परिरिन्धतां ज्ञायतो मम स्वाहा. तिसऱ्या होती. ओम औम इमां लाजानावपाग्नो समृद्धि कारणं तव मम तुभ्यं च सवनं तदग्नो रणमण्डलाम्यग्नो स्वाहा इदम् अग्नये नमः. बस या बाजूला. ताट ठेवले का खाली? ताट ठेवले ना. सप्तास्या श्री सप्ता समीना कृता देवा यद्यन्नन्वाना अवदनं गुरुघं वसुमा. आता एकच. ओम भगाय स्वाहा भगाय नमः. दगडाला स्पर्श करायचा नाही. वर पुढे वधू मागे एकमेकांचा हात धरायचा. सप्तास्या संवारिदाय श्री सप्ता स्वामीला कृता देवाद्यन्वाना पावनं दुर्गं वसुमा. सुमुहूर्तमस्तु. चेअरवरती. चेअर पुढे करा. चेअरवरती बसून घ्या. मानव दादा या इकडे. एक तुपाच्या होती द्या. नवरदेवांचा आवाज आला पाहिजे. समोर हसताय ते.
प्रार्थनापूर्वकं नमस्कारान् नमस्करोमि. भाऊ जरा जोरा आवाज येऊ दे ना. खोटा सन्मान राखून घ्यायचा दिवस आवाज द्या थोडासा. समोर आपल्या उठ्या वरच्या वर्ण घेऊन त्यांच्या कूलर चालू करून घ्या. झालंय कूलरचं नवरदेवांचा आवाज आला पाहिजे. समोर हसताय ते. प्रार्थनापूर्वकं नमस्कारान् नमस्करोमि. भाऊ जरा जोरा आवाज येऊ दे ना. खोटा सन्मान राखून घ्यायचा दिवस आवाज द्या थोडासा. समोर आपल्या उठ्या वरच्या वर्ण घेऊन त्यांच्या हृदयं दधामि मनोचित्तम वादिकमना नियतो कम्या. तुम्ही वधूला सांगितलं ही वधू जशी तू म्हणजे यानंतर वराचे नवऱ्याला मध्ये सांगा काय मंत्र द्यायचं आहे. काय बाबा मी अजून सांगतो तेच म्हणा. तुम्ही सांगा. तुम्ही काय सांगणार मी सांगतो ते म्हणा. सावित्रीवत सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव सौभाग्यवती भव. या ठिकाणी आईने तुम्हाला आशीर्वाद. तेरी लीला सबसे न्यारी न्यारी प्यारी प्यारी. हरि ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. चला झालंय का. ब्रह्मग्रंथिकाय नमो नमः. गंधादि संपूज्य सकल सौभाग्य मांगलिक द्रव्यानि समर्पयामि. चला झालं का वधूवरांचं. झालंय का भाऊ फोटोग्राफर बाकी का तुमचं. ओके तेवढं घ्या आणि सांगा. चला आपतेष्टांनी सर्वांनी उभे राहा. लक्ष द्या श्वास. नवर पक्ष वधू पक्ष जेव्हा वधू मुलगी एक मिनिट आधी हातामध्ये हस्तायाम एवं गुणग्रह विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथौ. दोघांनी अहम मम आत्मना श्रुती स्मृती पुण्यफल प्राप्त्यर्थम करिष्यमान वैदिक विवाह संस्कार अंगभूत सप्तचल सप्तपदी पूजन अहम करिष्ये. गंधाक्षपूर्वा. सप्तचलाय नमो नमः. गंधादिवे संपूज्य सकल सौभाग्य मांगलिक द्रव्याणि समर्पयामि. नाना परिमल द्रव्याणि समर्पयामि. सप्तचलाय नमो नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कार नमस्कार. लक्ष द्या. गौरव दादा आणि मिठाताई या ठिकाणी तुम्ही सांसारिक जीवनामध्ये या सप्तपदीने पदार्पण करणार आहात बरोबर. मध्यभागी ज्या सुपाऱ्या ठेवल्या आहेत आधी तुम्हाला सप्तपद म्हणजे काय हे आपल्याला कळणं महत्त्वाचं आहे. पहिल्या सप्तपदीमध्ये वधूवराला सांगते की हे वरा तुझ्यासाठी नानाविध प्रकारचे कोशिंबिऱ्या मिष्टान्न डिश मी आजपासून तयार करेन. तुला ज्या ज्या डिश आवडतील जे जे पदार्थ आवडतील ते सगळे मी स्वतः माझ्या हाताने बनवेल. आजपासून त्या डिश मेघाताई तुम्ही तयार करायच्या. असं नको व्हायला की सकाळचं संध्याकाळी संध्याकाळचं उद्या सकाळ. प्रथम विष्णु
दुसरी सप्तपदी ओम सुजी शृंगार भूषय्याहं वाङ्मना कार्यकर्मणा नाहं बलधरं गच्छेति दुसऱ्या सप्तपदीमध्ये शास्त्र दोघांना सांगतंय. काय सांगतंय? शुची शृंगार भूषाहम. शुची म्हणजे शुद्धता, शृंगार म्हणजे अलंकार. मेघाताई तुम्ही त्यांना सांगता गौरवदादांना की हे बघा शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने अलंकार धारण करून मी आपले आज्ञा तर संपादन करील, परंतु मी तुमच्या सोबत आपलं आयुष्य मी व्यतीत करील. शुची शृंगार भूषाहम वाङ्मना कार्यकर्मणा. मी आपल्या सोबत सदैव कार्यरत राहील. तुम्ही जे कार्य सांगणार ते कार्य मी सतत करत राहील. शुची म्हणजे शुद्धता. मग शृंगार धारण करायची तर कोणासाठी? आपला पती विष्णू सुख दुःख आणि कर्मानी देव सांप्रतिम. तिसऱ्या सप्तपदीमध्ये शास्त्र तुम्हाला सांगते सुख ओम यज्ञविच कर्माणि श्रौत स्मार्त कर्मेण तु त्वया सह प्रकुर्वेहं तुर्ये सामवेदितम्. चौथी सप्तपदी तुम्हाला सांगताय यज्ञ आदीनी कर्माणि श्रौत स्मार्त क्रमेण तु. घुंगराची गाडी आली आता रे कांबळ हतरा करा तयारी. घुंगराची गाडी आली आता रे कांबळ हतरा करा तयारी. बाजूला हो ग पोरी ढमाले पाहुणे आले आले आनंदाने घर झाले. पोर बघून डोळ्याती पाव असा उजीड काय पुसाव. पोर बघून डोळ्याती पाव असा उजीड काय पुसाव. जणू लक्ष्मी क्षणार्धामध्ये विसरलं पाहिजे. कारण पती पत्नीचं नातं असो या संसारिक नातं असो हे काचेच्या ग्लासासारखं आहे. एक कच्च्या सुताच्या धाग्यासारखं आणि धागा ताणला तर तुटेल आणि ढील दिला तर सियाराम होईल. जास्त ढील पण देऊ नका आणि जास्त ताणू पण नका. अशा सुखरूप पद्धतीने संसारिक जीवन व्यतीत करा. म्हणून प्रत्येकाला जागा ही दिली गेली पाहिजे. प्रत्येकाचा मान सन्मान आपण आपल्या घरामध्ये सगळ्यांनी. मगाशी तुम्हाला बोललो मी फक्त आपलं हवन करत असताना की पुढे जाऊन पाठीमागे येऊ नका. पुढे जाऊन पाठीमागे काय येऊ नका. तुम्ही आला आई बटाने टाकू नका. अजून वाजंत्री सत्य सप्तबला विष्णुस्पदाय तो. दोघांनी हात थोडा आई वडिलांनी सर्वांनी घ्या. बाकीच्याने पण घेऊन घ्या. सगळ्या आजूबाजू सगळ्यांनी घेऊन घ्या. आजूबाजूला पाठीमागे पण घेऊन घ्या. पाठीमागे पण घ्या. सप्तपदीवरची बोलत होते तरी साधून झाले देते. पाठीमागे पण घ्या. गौरव दादा आणि लक्ष द्या दोघांनी. आधी दोघांनी एकमेकांना नमस्कार करायचा. आधी ऐकून घ्या. दोघांनी नमस्कार का करायचा एकमेकांना. धन्यवाद. साजिरा पाहिजे गोड गोजिरीला साजिरा पाहिजे
अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे जरा केअरिंग पाहिजे जरा डेअरिंग पाहिजे जरा केअरिंग पाहिजे जरा डेअरिंग पाहिजे हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे त्याच्या प्रेमाला नसावी कुठली हिलम आदिबाजूच्या डोक्यावर ठेवला सहस्रशीरिका पुरुका पुरावा सहस्रपाद सभोमिको सर्वतस्वात तिष्ठत्यशांगुलम स्पर्श करा डोक्याला दादा हा असं घ्या गहिरादांच्या नंतर बाईंच्या नंतर सगळ्या सदस्यांच्या पुढे सरका उरुघायेरंगो सर्वंजभूतंजस्य भाव्यम् उतावृतवशेषानो जगन्नेनातिरोहति पुढे सरका पुढे सगळ्यांच्या या सरका पुढे सांबळी परिवाराच्या डोक्यावरती प्रत्येकाच्या डोक्यावर ठेवा पटकन महिलांच्या पण तसंच उरुघायेरंगो सर्वंजभूतंजस्य भाव्यम् शेषानो जगन्नेनातिरोहति झाले का सगळे ते झालं काही दादांच्या हातात देऊन टाका कृष्णार्पणमस्तु आता सांबळी परिवारामध्ये त्यांचं पुढे मान सन्मान नजर चुकीने काही राहिला असेल तर क्षमा करावा तुम्ही आमचे आहात आम्ही तुमचे आहोत आम्हाला सांभाळून घ्या आमच्यावरती प्रेम असू द्या तसेच आमची मुलगी मेघा हिचं दान आणि कन्यादान गौरवाला समर्पित केली आहे तिचं तुम्ही मुलगी म्हणून स्वीकार करावं तिच्याकडनं जीवन जगत असताना भाजीत मीठ जास्त झालं कमी झालं आपलं लेकरू समजून क्षमा करावं त्याला सांभाळून घ्यावं अशी प्रार्थना त्यांना करायची 8 वर्षामिमां कन्याम जन्माला आल्यापासून तर या क्षणापर्यंत आम्ही आमची मुलगी मेघा हिला फुलाच्या पाकळीप्रमाणे लहानसं मोठे केले आजवर आमची होती आज तुमची झाली तुम्हाला समर्पित करतोय आमचा काळजाचा तुकडा तुमच्या हाती शोभतोय आम्ही म्हणून आम्ही तुम्ही कृपया तिचा सांभाळ करावा अशी एकदा प्रार्थना करा प्रार्थना पूर्वक नमस्कारो मी वधूने उभे राहा आई वडिलांचा नमस्कार करा ज्येष्ठ मंडळी बहिणीला परका मानू नको कवन ठेव तू भावा बहिणीची साजनी जन्मोजन्मीची जोडी आईची छाया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको आठवण ठेव तू आई बापाची आठवण ठेव तू आई बापाची साजनी जन्मोजन्म सासू सासऱ्यांच्या सेवेत राहा आठवण ठेव तू काकाडूची आठवण ठेव तू या माहेराची साजनी जन्मोजन्मीची जोडी साजनी जन्मोजन्म कृष्णा कृष्णा हे एवढं साधारण नाही श्रोतेजन हो आणि एवढं मोठं काळी जर कोणाचं असेल तर ते म्हणजे वधूच्या आईवडिलांचं किशोर दादांचं आणि या 100% परिवाराचं आहे म्हणून कन्यादान महत्व पुण्यम अनन्य साधारण महत्व आहे आणि ते अनन्य हेम भावन रत्न कुंदन ते सिंहासन आसनी
महालक्ष्मी माता की जय हो. या ठिकाणी चिरंजीव गौरव दादांची सौका मेघादाई यांचा वैदिक विवाह संस्कार संपन्न झाला असं जाहीर करतो. दिलेल्या पत्रिकाच्या घटिक मुहूर्तावरती दिलेल्या विवाह हॅलो आलेले आपतेष्टांना एक आग्रहाची नम्र विनंती, आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. भोजनाची सुरुवात झाली आहे. ही सर्वांना वरवधू या पक्षाकडून आग्रहाची नम्र विनंती. सुने मन उरात दाटे वादळ हे नवरी आली हो सजून लाजून डोळ्यात चांदण्या नटून थटून सासरदारात नवरी येणार नवऱ्याची होणार नवऱ्याची होणार. घालू धिंगाणा जरा थोडा थोडा आज ग डीजेवर लाऊड होऊन शोभून दिसते ही लाखात जोडी ग थोडीशी क्यूट थोडी स्वीट आहे ग. नवऱ्याची स्वारी आली डॅशिंग भन्नाट नवरी भलतीच गार झाली हो. निसून पैठणी दिसते ही भारी हो नात्या गोत्यात ही लाडाची झाली हो. नवरी बाय नवऱ्याची होणार काय नवरी बाय चेहरा पाडायचा ना. हो मुंडावळा डोई हातावर मेहंदी रंग काली चढला लगबग घाई झाली मांडवदारी सोहळा दंगला. हो नवऱ्याची स्वारी आली डॅशिंग भन्नाट नवरी भलतीच गार झाली हो. निसून पैठणी दिसते ही भारी हो नात्या गोत्यात ही लाडाची झाली हो. या घरात आहे माझी सत्ता मी फेकते हुकमाचा पत्ता मला कधी नाही द्यायची धमकी तुझ्या समोर मी उभी आहे खमकी. काकांनी केली या भलतीच गेम पण नाशिकलं हे तरुण प्रेम नाही कोणाचा काही नेम शेम यार जस्ट शेम. काकांनी केली भलतीच गेम